जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आपला शेतकरी राजा सुखी राहावा आणि त्याची शेती चांगली फुलावी हाच आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलचा एकुलता एक उद्देश आहे। इथं आपण शेतीची अगदी सोपी, सरळ आणि थेट फायद्याची माहिती घेतो, अशी माहिती जी रोजच्या शेतीच्या कामात उपयोगी पडेल, नुकसान टाळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली रोजीरोटी सुरक्षित करेल। आज आपण अशाच एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, जो थेट आपल्या पिकांच्या आणि कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेला आहे। आजकाल गावात पारावर बसलं किंवा शेताच्या बांधावर गेलो की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, आपली विहीर का बरं आटत चालली आहे? आपल्या बोरवेलचं पाणी अचानक का कमी झालंय? आता विचार करा, आपण आपल्या शेतीसाठी पूर्णपणे या विहिरींवर आणि बोरवेलवरच अवलंबून असतो। जर हेच पाण्याचे स्रोत आटले तर आपली शेती कशी उभी राहणार? यंदा हवामान खात्याने काही भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज सांगितलाय। जर असाच पावसाचा खंड पडला तर खरीप हंगामात तर अडचण येईलच, पण रब्बी हंगामातल्या पिकांना पाणी कुठून द्यायचं, हे एक मोठं आणि गंभीर संकट आपल्यासमोर उभं आहे। हे संकट समजून घेण्याआधी एक सोपी गोष्ट आपण समजून घेऊया। सतत एक शब्द आपल्या कानावर पडत असतो, तो म्हणजे भूजल। आता हे भूजल म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूजल म्हणजे जमिनीच्या आत खोलवर साठलेलं पाणी। जमिनीच्या आत जादुनी पाणी तयार करणारी कोणतीही फॅक्टरी नाहीये। जशी एखादी कापसाची गादी किंवा स्पंज पाण्याचे थेंब शोषून घेतो, अगदी तशीच आपली जमीन पावसाचं पाणी शोषून घेते। वर्षानुवर्षे पावसाचं जे पाणी जमिनीत झिरपतं तेच पाणी आतमध्ये साठून राहतं। याच साठलेल्या पाण्याला आपण भूजल म्हणतो। हीच आपली शेतीची खरी जीवनवाहिनी आहे। आपण जितकं जास्त पावसाचं पाणी जमिनीत झिरवू तितकीच आपली जमिनीखालची ही पाण्याची बँक भरलेली राहील। भाग 1, हे जमिनीखालचं पाणी नक्की का कमी होत आहे ते आपण बघूया। साहजिकच हा प्रश्न पडतो की जर पाऊस पडतोय आणि जमीन पाणी शोषून घेतेय तर मग हे जमिनीखालचं पाणी इतक्या झपाट्याने का कमी होतंय? हे पाणी साठण्यापेक्षा जास्त वेगाने संपत का चाललंय? चला आपण या समस्येच्या मुळाशी जाऊया। याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बँकेच्या खात्यासारखं एक साधं गणित। खूप जास्त पाणी बाहेर काढणे आणि खूप कमी पाणी आत भरणे। पिकांना जगवण्यासाठी आपण दिवस रात्र मोटार लावून, पंप लावून जमिनीतून भरपूर पाणी उपसतो। सततच्या सिंचनामुळे आपण जमिनीखालची पाण्याची बँक रिकामी करत सुटलो आहोत। पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पावसाचं पाणी पुन्हा जमिनीत जावं, ती पाण्याची बँक पुन्हा भरावी, यासाठी मात्र आपण पुरेसे प्रयत्न करत नाही। म्हणजे खर्च खूप आहे पण जमा मात्र काहीच नाही। त्यामुळे पाण्याची पातळी खाली जाणारच। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे वाढती जंगलतोड। डोंगरावर किंवा उतारावर जी झाडं असतात ती नुसती सावली देत नाहीत, या झाडांची मुळं जमिनीखाली एका मोठ्या जाळीसारखी काम करतात। जेव्हा डोंगरावर पाऊस पडतो तेव्हा ही झाडांची मुळं त्या पाण्याला घट्ट धरून ठेवतात आणि जमिनीत हळूहळू सोडतात। पण आता मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यामुळे डोंगर बोडके झाले आहेत, तिथे झाडंच उरली नाहीत। त्यामुळे होतं काय, पाऊस पडला की पाणी धरून ठेवणारी ही नैसर्गिक जाळी तिथे नसते। त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी क्षणात वेगाने वाहून जातं। भाग 2, या सगळ्याचा आपल्या शेतीवर काय थेट परिणाम होतो ते समजून घेऊया। हे सगळं ऐकायला कदाचित पुस्तकी वाटेल, पण या वेगाने वाहून जाणाऱ्या पाण्याचा थेट आपल्या शेतीवर कसा परिणाम होतो हे दररोज आपल्या डोळ्यांसमोर घडत असतं। जेव्हा पावसाचं पाणी डोंगरावरून किंवा उघड्या जमिनीवरून वेगाने वाहतं तेव्हा ते रिकाम्या हाताने जात नाही। ते पाणी आपल्या शेतातली सर्वात महत्त्वाची सुपीक माती स्वतःसोबत खरवडून घेऊन जातं। यालाच मातीची धूप म्हणतात। ही सुपीक माती एकदा वाहून गेली की शेतीचं मोठं नुकसान होतं। मग ही वाहून गेलेली माती आणि चिखल कुठे जातो? तर तो आपल्या गावातल्या नद्या आणि नाल्यांमध्ये जाऊन साचतो। या साचलेल्या मातीला आपण गाळ म्हणतो। या गाळामुळे नद्या आणि नाले उथळ होतात। परिणामी थोडा जरी जास्त पाऊस झाला तरी पाणी बाहेर पडतं आणि पुरासारखी स्थिती निर्माण होते। आणि या सगळ्याचा सर्वात भयंकर शेवट म्हणजे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे शेतातल्या विहिरी आणि बोरवेल पूर्णपणे कोरड्या पडतात। भाग 3, पाणी अडवण्याचे आणि जिरवण्याचे खात्रीशीर उपाय कोणते आहेत ते आता पाहूया। हे सगळं ऐकून काळजी वाटणं साहजिक आहे, पण शेती ज्ञानसागर चॅनल फक्त समस्या सांगत नाही तर त्यावर खात्रीशीर उपायही देतो। निराश व्हायचं काहीच कारण नाही। आपण या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो। आणि विशेष म्हणजे यासाठी कुठल्या मोठ्या इंजिनियरची गरज नाही। शेतात आणि गावात काही अत्यंत सोपे उपाय करून हे पाणी आपण वाचवू शकतो। पावसाचं पाणी जिथे पडतं तिथेच ते पकडण्यासाठी मुख्यत्वे 4 गोष्टी करता येतात। पहिली गोष्ट म्हणजे डोंगराच्या उतारावर चर खोदणे। दुसरी म्हणजे शेतामध्ये बांध घालणे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातले नाले आणि ओढे साफ करणे।
आणि चौथी गोष्ट म्हणजे पाण्याला अडवण्यासाठी सिमेंटचे किंवा साधे बंधारे बांधणे. हे 4 उपाय प्रत्येक गावात अगदी सहज करता येतात. यातला सर्वात पहिला आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे सलग समतल चर. हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटेल, पण ही पद्धत अगदी सोपी आहे. सलग समतल चर म्हणजे डोंगर आणि टेकड्यांच्या उतारावर 10 ते 15 मीटरच्या अंतरावर छोटे उथळ खड्डे किंवा चर सलग खोदणे. जसे रस्त्यावर गाडी चालवताना गाडीचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर किंवा गतिरोधक असतात ना, अगदी तसंच हे चर काम करतात. डोंगरावरून पाणी वेगाने खाली येताना ते या चरांमध्ये अडकतं. पाण्याचा वेग एकदम कमी होतो, पाणी तिथेच थांबतं आणि मग हळूहळू जमिनीत झिरपायला सुरुवात होते. म्हणजेच पाण्याचा वेग तोडायचा आणि पाणी जमिनीत मुरवायचं. दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे कंपार्टमेंट बंडिंग. हा इंग्रजी शब्द वाटला तरी आपल्या नेहमीच्या पाहण्यातील गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर शेतामध्ये मातीचे बांध घालून छोटे छोटे चौकोनी वाफे तयार करणे. जसे आपण भाजीपाला किंवा कांद्यासाठी वाफे करतो, तसेच संपूर्ण शेतात मोठे चौकोनी वाफे तयार करायचे. यामुळे काय होतं, पावसाचं पाणी शेतातून बाहेर वाहून न जाता ज्या वाफ्यात पडेल तिथेच थांबतं. पाणी तिथेच थांबल्यामुळे ते थेट पिकांच्या मुळाशी जमिनीत मुरतं. आपली सुपीक मातीही वाहून जात नाही आणि जमिनीतला ओलावा खूप जास्त काळ टिकून राहतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तयारी करणं खूप गरजेचं आहे. गावातले जे ओढे आणि नाले असतात त्यात उन्हाळ्यापर्यंत खूप गाळ आणि माती साचलेली असते. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचं आहे. गाळ काढल्यामुळे नाल्याची खोली वाढते आणि तिथे भरपूर पाणी साठू शकतं. दुसरं म्हणजे या नाल्यांवर छोटे सिमेंटचे बंधारे बांधणे किंवा अगदी कमी खर्चात करायचं असेल तर वाळूने किंवा मातीनी भरलेल्या गोण्या एकावर एक रचून पाण्याला अडवणे हा खूप सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासोबतच छतावरचं पावसाचं पाणी पाईप लावून थेट विहिरीत किंवा कोरड्या पडलेल्या बोरवेलमध्ये सोडणे, ज्याला आपण पुनर्भरण म्हणतो, ते करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. भाग 4. या कामांसाठी लागणारी सरकारी मदत आणि योजना. आता हे सगळं ऐकल्यावर एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हे सगळे उपाय तर खूप चांगले आहेत, पण या सगळ्या कामांसाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? शेतकरी आधीच अडचणीत आहे, मग हा खर्च कसा परवडणार? तर शेतकरी बांधवांनो, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. या कामांचा संपूर्ण आर्थिक भार आपल्याला एकट्याला उचलायचा नाहीये, कारण या कामांसाठी सरकारकडून खूप मोठी मदत दिली जाते. आणि ती मदत किती आहे माहितीये? तब्बल 90%. होय, आपण अगदी बरोबर ऐकलंय. पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या या जलसंधारणाच्या कामांसाठी सरकारकडून एकूण खर्चाच्या 90% अनुदान मिळू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावरचा ताह अगदीच कमी असतो. मग या योजना कोणत्या आहेत? तर अटल भूजल योजना नावाची एक अत्यंत महत्त्वाची सरकारी योजना आहे, जी खास पाणी वाचवण्यासाठी आणि जमिनीतील पातळी वाढवण्यासाठी अनुदान देते. त्यानंतर मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजना. यातूनही गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी आणि मजुरीसाठी भरपूर निधी मिळतो. तसेच राज्य शासनाचा मृदा व जलसंधारण विभाग देखील या कामांसाठी मोठी मदत करतो. आपण आजच ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांना भेटून या योजनांबद्दल नक्की विचारलं पाहिजे. ते या योजनेचा लाभ मिळवून देतील. भाग 5. आता वेळ आहे प्रत्यक्ष कृती करण्याची. आज आपण जे काही पाहिलं आणि समजून घेतलं त्याचा सारांश काढायची वेळ आता आली आहे. आपण समस्येचं कारण पाहिलं, त्याचा शेतीवर होणारा परिणाम पाहिला आणि त्यावरचे खात्रीशीर उपायही पाहिले. जाता जाता फक्त एकच गोष्ट अत्यंत तळमळीने सांगावीशी वाटते: पाणी अडवा, पाणी जिरवा. ही फक्त एक घोषणा नाही, तर ही आपली सर्वांची गरज आहे. जर आपण आज हे पावसाचं पाणी आपल्या जमिनीत मुरवलं नाही तर उद्याचा काळ खूप कठीण आहे. उद्या विहिरी पूर्णपणे कोरड्या ठणठणीत पडतील, बोरवेलमधून पाण्याचा एक थेंबही येणार नाही आणि कष्टानं उभी केलेली शेती डोळ्यांसमोर करपून जाईल. हे संकट टाळायचं असेल तर आजच पाणी वाचवणं हाच एकमेव पर्याय आहे. आजची ही माहिती नक्कीच महत्त्वाची वाटली असेल. शेवटी एक प्रश्न विचारतो: आपण स्वतःच्या शेतामध्ये पावसाचं पाणी जिरवण्यासाठी यापैकी कोणते उपाय करत आहोत, की आणखी काही नवीन पद्धती वापरत आहोत? आणि गावामध्ये गेल्या काही वर्षांत पाण्याची पातळी खरोखरच कमी झाली आहे का? आपले अनुभव खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण एकमेकांच्या अनुभवातून खूप काही शिकू शकतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लगेच एक लाईक करा. ही माहिती इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि हो, अशाच अत्यंत सोप्या भाषेतील शेतीविषयक माहितीसाठी आणि सरकारी योजनांसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.